नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होत्या, ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे निवडणूक लढत असतात. अशा वेळेस वरिष्ठासमोर देखील पेच होता की कुठली जागा कुठल्या पक्षाकरता सोडायची. अखेर तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल, स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना होत्या की आपल्या आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी महायुती करावी की स्वतंत्र लढावं. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले आणि बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही मजबूत असल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या विचारधारेशी जोडलेले असतात. निश्चितपणे एक दोन जर का ठिकाणं सोडले तर मॅक्झिमम ठिकाणी हे त्या ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते हे आपल्या पक्षावरतीच लढत आहेत. कुठंतरी शिक्षण विभागामध्ये शालार्थ आय डी घोटाळा अनेक दिवसांपासून गाजत होता, त्यामुळे अनेक शिक्षकांचे वेतन रखडले. काल रात्री त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये ठिय्या दिला. खरं तर आमचा काही दोष नसताना आमचे वेतन रखडले असे त्यांचं म्हणणं आहे. लवकरात लवकर तोडगा काढावा. 8 महिने झाले. आपण सर्व जाणतो की झालेल्या शालार्थ आय डी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता त्या ठिकाणी राज्यस्तरीय SITची गठन करण्यात आलं. SIT मार्फत संपूर्ण राज्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. परंतु जर का काही ठिकाणी कोणाचाही दोष नसताना पगार जर का विलंबित होत असतील तर निश्चितपणे त्याची तातडीनं दखल घेऊन अशा सर्व शिक्षकांचे पगार तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात येतील. लाडक्या बहिणींसाठी EKYCची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होती आहे. सुधीर भाऊनं सुद्धा पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला. स्वाभाविकच लाडकी बहीण योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी सहभाग नोंदविला, नोंदणी झालेली आहे. आता EKYC करताना तो कालावधी जर का कमी पडत असेल तर निश्चितपणे याच्यावर सकारात्मक विचार त्या ठिकाणी करण्यात येईल.